मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरील पाटी काढली होती। मुख्यमंत्री असा उल्लेख असलेली ही पाटी होती। नागपूरमधल्या शासकीय निवासस्थानाबाहेर ही पाटी होती। मात्र साम टीव्हीने बातमी दाखवली आणि त्यानंतर पुन्हा ही पाटी लावण्यात आलेली आहे। साम टीव्हीच्या बातमीनंतर पुन्हा पाटी प्रशासनाने लावलेली आहे। दोन दृश्य आपण बघतोय। नागपूरमधल्या शासकीय निवासस्थानाबाहेरची ही पाटी आहे। मात्र सामनी बातमी दाखवली त्यानंतर प्रशासनाने पुन्हा ही पाटी जिथे होती तिथे पुन्हा लावलेली आहे। बनव शॉट बनव। तुम्ही दोन दृश्य बघताय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं नाव असलेली ही पाटी निवासस्थानाबाहेर होती, ती काढण्यात आली। मात्र साम टीव्ही वृत्त दाखवल्यानंतर ती पाटी पुन्हा बसवण्यात आली। बनव शॉट बनव। अजूनही स्पष्ट झालं नाही की राज्याचे मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार। देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशा पद्धतीची चर्चा आहे। कुठेतरी आज कार्यकाळ संपत असल्यामुळे जे मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देईल आणि त्यानंतर हंगामी किंवा तात्पुरते मुख्यमंत्री म्हणून पुन्हा ते विराजमान होईल अशा पद्धतीची चर्चा असताना नागपुरातील शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यासमोर ते नावाची पाटी होती, एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी ती काढण्यात आलेली आहे। याबद्दल कशामुळे काढण्यात आली हे स्पष्ट झालं नसलं तरी कुठं मेंटेनन्सच्या कामासाठी ही पाटी काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे। याचबरोबर इतरही ठिकाणी काढली असावी असंही काही कडून सांगितलं जात आहे। थोड्याच वेळापूर्वी साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह ही बातमी दाखवली होती। त्यानंतर कुठेतरी पुन्हा जे आहे दोन जण कर्मचारी बाहेरून बंगल्यातून बाहेर आले आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी जी आहे ती पुन्हा लावताना आपल्याला दिसून येत आहे। ही पाटी कशासाठी काढली होती हे स्पष्ट झालं नसलं तरी पुन्हा जे आहे पाटी लावताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे। त्यामुळे या सगळ्या पाटी लावण्यामागे नेमकं काय कारण होतं की काढण्यामागे काय कारण होतं हे कुठेही स्पष्ट झालेलं नाही। ज्या पद्धतीने ही पाटी काढण्यात आली होती साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह ही बातमी दाखवण्यात आली होती त्यानंतर खरं तर सगळी यंत्रणा पुन्हा खडबडून जागी झाली का आणि त्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लावली जाते का अशा पद्धतीचं जे आहे पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशांत रंगारीसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, रामगिरी निवासस्थानासमोरून नागपूर। नागपूरवरती बातमी आपण पाहिली। आता अजित पवार आणि खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया पाहूया। आत्ता तरी मी वर्षाच्या तिथनं आलो, तिथं पाटी आहे। इथं मुख्यमंत्री आपण मंत्रालयातच आहे, तिथं पाटी आहे। अजून काही तशा काही कोणाच्या पाट्या काढल्या नाहीत, कारण असताना समज गैरसमज करू नयेत अशा माझी विनंती आहे। आता हा प्रशासकीय काम आहे। अजूनही ते आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आहेत असं मी मानतो। जरी घटनाबाह्य असतील तरी ते मुख्यमंत्री आहेत। ते आता नव्यानं निवडून आलेले आहेत, ते आणि त्यांचे लोक। आता जर ते मुख्यमंत्री झाले तर ते घटनेनुसार होतील, पण आतापर्यंत आज संध्याकाळपर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्रीच होते आणि आहेत। आता नवीन निवडणूक झालेली आहे, त्यानंतर जो मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभेल तो कोणी असेल तो लोकशाही आणि घटना यानुसार बसलेला आहे। बघा, शिंदेंच्या रामगिरीवर काय घडलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपूरमध्ये रामगिरी निवासस्थान आहे। रामगिरी निवासस्थानाबाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नावाची पाटी होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उल्लेख असलेली पाटी काढण्यात आली। मुख्यमंत्री शिंदे उल्लेख असलेली पाटी काढल्याची बातमी साम टीव्हीने दाखवली। डागडुजीच्या कारणाखाली पाटी काढल्याचा आता कर्मचाऱ्यांचा दावा आहे। मात्र मुख्यमंत्री निवासस्थान असा उल्लेख असलेल्या पाट्या कायम आहेत। मात्र सामनी बातमी दाखवली आणि त्यानंतर ही पाटी लगेचच कर्मचाऱ्यांनी पुन्हा बसवली। साम टीव्हीने बातमी दाखवताच एकनाथ शिंदेंची पाटी परत लागली।